शिवालयाच्या समोर काळे झेंडे दाखवून आता उद्धव ठाकरे सेनेचे सगळे शिवसैनिक हे आंदोलन करतात, त्यांचा राग व्यक्त करतात। ताई, तुम्ही राग व्यक्त करताय, शिवसेना आता नेमकी कुणाची असा जो प्रश्न पडला होता त्याला उत्तर आम्हाला रिझल्ट कालच कळालेला होता। ज्यावेळी राहुल नार्वेकर एकनाथ शिंदेला भेटायला गेले त्यावेळीच आम्हाला कळालं होतं रिझल्ट हा कालच लागलेला होता। इकडे आपण बघितलं तर प्रचंड संतप्त झालेले आहेत आणि आता अनेक शिवसैनिकांना हे आता पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेला आहे। शिवालयाच्या समोरची ही दृश्य आपण बघतो आहोत की पोलिसांनी आता महिला शिवसैनिकांना आणि सोबतच इतर शिवसैनिकांना सुद्धा ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। मंत्रालयाच्या समोरच्या चौकामध्ये हा सगळा प्रकार सुरू आहे। एका बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं संपर्क कार्यालय शिवालय हे आहे। या शिवालयाच्या समोर आता संतप्त शिवसैनिक हे काळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरलेले होते आणि आता या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं म्हणजे शिंदे गटाचे कार्यालय आहे त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे भवन इथे मात्र जल्लोषाचं वातावरण आहे। इथे आपण बघतो आहोत की महिलांना ताब्यात घेतलंय, सोबतच इतर शिवसैनिकांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि हा संपूर्ण परिसर आता पोलिसांनी मोकळा करायला सुरुवात केलेली आहे। शिवालयाच्या समोरची ही दृश्य आहेत, महिला आक्रमक झालेल्या आहेत। हे लोकशाहीचा मर्डर महिलांना सुद्धा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र मोठी झटापट होताना इथे दिसतेय। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शांतता सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये याकरता पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे। शिवालय या ठिकाणची ही दृश्य आपण बघतो आहोत। शिवालयाच्या समोरून महिला शिवसैनिक सोबतच इतर शिवसैनिक यांना सुद्धा पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। मोठी झटापट होताना इथे आपण बघतो आहोत। महिला शिवसैनिकांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न पोलिसांनी केलेले आहेत। महत्त्वाची गोष्ट ही आहे की मंत्रालय समोरच्या चौकामध्ये दृश्य आहेत, शांतता सुव्यवस्था राखली जावी असं आवाहन पोलिसांकडून केलं जातंय। एका बाजूला शिवालय हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं कार्यालय आहे, तर अगदी त्याच्या बाजूलाच अवघ्या 50 मीटरच्या अंतरावरती आपण बघतो आहोत की बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणजे शिंदे गटाचं कार्यालय आहे। त्या ठिकाणी मोठा जल्लोष सुरू आहे। आपण इथला परिसर बघितला तर मंत्रालयासमोरचा हा संपूर्ण परिसर, पलीकडे शिवालयाच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदारांकडनं आता जल्लोष सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।